मग स्थानिक आवाड्यांचा काय संपर्क आहे का लोकांच्या बरोबर? आहे चांगला संपर्क आहे. त्यांनाच लोक का निवडून देतील? त्यांचं काम चांगलं आहे, त्यांचं काम चांगलं करतात. पारड कोणाचं वाटतं? भाजप भाजपला लोक स्वीकारतील असं वाटतं? 100%. काय वातावरण आहे मतदारसंघात? बीजेपी स्थानिक आवाड्या निवडून आल्यानंतर कामं करतील असं वाटतंय? करणार स्थानिक आवडी निवडून येणार. मग कामाच्या जोरावर लोक स्वीकारतील त्यांना? आरामात लोक मतदान करताना काय करणार? माणूस बघून मतदान करणार का पक्ष बघून? पक्ष बघून आवडायचे 100%. का त्यांचा संपर्क मग चौथ्या पिढीचा संपर्क असेल लोकांच्या बरोबर? चौथ्या पिढीचं म्हणजे कायम कामाच्या विकास कामावरती निवडून येते हो. पण विरोधक सुद्धा सत्ता मिळाल्यावर करतील की हो मग? अहो ते करायला त्यांच्यावर सत्ता मिळवायला ते तो वर सत्ता पाहिजे ना महाराष्ट्रात. स्थानिक आवाडी निवडून आल्यानंतर काम करतील. 100%. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की नाही इथं आल्यामुळं. पण वरती स्थानिक आवडी निवडून येणार आहे. त्याच्या आधी त्यांच्या वडिलांच्या मार्फत त्यांच्या आजोबांच्या मार्फत म्हणजे प्रकाशनांच्या मार्फत भरपूर कामं झाले गावात. लोकांचा माणूस बघून मतदान करणार कारण स्थानिक आहे सुशिक्षित आहेत. आता सध्या भाजपचं होतं. कामाच्या जीवावर इथले लोक त्यांना स्वीकारतील असं वाटतंय? 100% स्थानिक आवडीचा संपर्क असा आहे लोकांच्या बरोबर? ते चांगला आहे. त्यामुळे त्या चांगल्या पद्धतीचं निवडून आल्यानंतर काम करतील असं आम्हाला वाटतं. पण ज्यावेळी आमच्या गावामध्ये जलस्वराज्य आणलं ते आदरणीय प्रकाशरावजी आवडी साहेबांनी आणलं. भाजपचे ते जे कोण उमेदवार राहिलेले आहेत ते निवडून येतील. नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आता खऱ्या अर्थानं वेग आल्यानंतर सभा बैठका या ठिकाणी असा प्रचाराला वेग आलेला आहे. आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत, त्यांच्याशी संवाद साधत आहोत. त्यांच्या मनातला उमेदवार नेमका कसा असणार आहे, त्यांच्या भागाचा विकास कसा आहे, समस्या काय आहेत, त्याचा अन्य घडामोडींचा आढावा आपण नागरिकांच्या जवळ जाऊन घेत आहोत. मी सध्या उभा आहे हातकणंगले तालुक्यातील कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात. अतिशय तुल्यबळ अशा लढती या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात आहेत. एकीकडं महायुती आहे, एकीकडे दुसरी विरोधात महाविकास आघाडी आहे, काही अपक्ष आहेत. आणि मग या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात नेमकी लढत कशी होणार हे आपण इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेऊया. बरं, आता निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय वातावरण आहे कोरोचीत? आहे बरं चांगला आहे. भाजप जास्त मतदान पडेल. कोणाला? भाजपला. पण विरोधात सुद्धा उमेदवार आहेत की, असं ते काय अडचण नाही. मग भाजपलाच का बरं? त्यांचं काम चांगलं आहे. काय केलंय काम? गावात काम केलं. काय काय काम केलं? रस्ता गेलं परत रस्ता लाईट पाणी व्यवस्थित केलं. कोणच उमेदवार मग? मग आता तो स्थानिक आवाडे बर आणि शनिवार बर. आता उमेदवार स्थानिक आवाडे आहेत, म्हणजे आवाड्यांची चौथी पिढी आहे. बरोबर हा, मग स्थानिक आवाड्यांचा काय संपर्क आहे का लोकांच्या बरोबर? आहे चांगला संपर्क आहे. कसा संपर्क आहे? लोकमत चांगलं आहे त्यांचं. बर. येऊन भेटतात विचारपूस करतात. बाकीच काय त्यांनाच लोक का निवडून देतील? त्यांचं काम चांगलं आहे. त्यांचं काम चांगलं करतात. काम करता नवीन आहेत की? नाही आता त्यांचं वडील आहे की नाही गौरव आहे बर. काम चांगलं आहे. केले काम केले, खरोखर केले, कागदाव केले. केलेलं आहे. बर, मग कामाच्या जोरावर लोक स्वीकारतील त्यांना? शिकायचं आरामात विरोधकांचे काही काम आहेत नाही? आज त्यांचे काय कुठे काम आहे त्यांची नाही नाही काम. काय? बर आता हे नवीन आहे सगळे नाही. बर. मग लोक मतदान करताना काय करणार? माणूस बघून मतदान करणार का पक्ष बघून? पक्ष बघून पक्ष बघून. आणि माणूस? म्हणूनच नाही माणूस असं आवडायचे 100%. जिल्हा परिषद पंचायत निवडणुका चालू झाल्यात. काय वातावरण आहे मतदारसंघात? बीजेपीचा बीजेपीचं का बरं? कशावरनं? बीजेपीचा आहे तर आहे. कशामुळे त्यांचं वातावरण दिसतं? वातावरण काही कामं केल्यात केलं? केल्यात काय काय केलं? रस्ते केल्यात पाणी आणल्यात. बरं. कोण कोण आहेत उमेदवार आता? उमेदवार सानिका आवडे आणि सनी ओळख. आणि विरोधामध्ये सुद्धा उमेदवार असतील की? विरोधात आहेत की आनंदा शिट्टे आणि पोराने. आता लोक मतदान करताना उमेदवार निवडताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? कामाचा कामाचा? पक्ष बघणार नाहीत? पक्ष बदल तुम्ही आता भाजपचं आता वारा आहे म्हणताय किंवा त्यांचे काम आहेत म्हणताय, मग आता त्यांचे उमेदवार आहेत स्थानिक आवाडे, त्यांचं काय काम किंवा त्यांचा संपर्क कसा आहे लोकांचा? त्याचा संपर्क आता आलाय तर त्यांच्या वडिलांचा आजांचा संपर्क आहे. मग स्थानिक आवाडे निवडून आल्यानंतर कामं करतील असं वाटतंय? करणार आवाड्यांनी खरोखर कामं केलं का नुसतं कागदावरची येतो? केल्यात की बघून या जाऊ. केलं. केल्यात कामाच्या जेव्हा लोक स्वीकारतील असं वाटतंय? स्वीकारणार पण विरोधकांचं काय आव्हान नसणार आहे काय? असणार की त्यांना ते कसं पेलणार आव्हान? आव्हान पेलायला काय स्थानिक आवडी निवडून येणार. बरं, आता निवडणुका चालू झाल्यात, मग कोणाची ताकद आहे? आवड आहे बरं, का बरं? लोकमत कोणाकोणामध्ये लढत आहे मतदारसंघात? काय ती आहेत की काँग्रेसवाली आणि भाजपवाली तो आणि कोण? पारड कोणाचं वाटतंय? भाजपला लोक स्वीकारतील असं वाटतं? 100%. का बरं? आता लाडक्या बहिणीला पैसे आल्या, शेतकऱ्याचे ते महिन्याला ते नमो शेतकरीचं आहे, ते मोदीचं पैसे आहेत, लाईट बिल माफ आहे आणि काय पाहिजे मग? पण कुठेतरी भाजपच्या कामावर नाराज असं लोक वाटत नाही? नाराज म्हणायचं असतं नुसतं. मग आता इथे उमेदवार कोण आहेत भाजपचे? स्थानिक आवाडे आणि पोराने विरोधातच की दोनच एकच आहे की. आता तुम्ही म्हणताय की आता भाजप जड वाढते पारड म्हणताय, पण आवाडीची आता चौथी पिढी या रिंगणात आहे निवडणुकीच्या. काय त्यांचा संपर्क, चौथ्या पिढीचा संपर्क असा लोकांच्या चौथ्या पिढीचं म्हणजे कायम कामाच्या विकास कामावरती निवडून येते हो. दुसरा तर नवीन माणूस आला तर तो विकास निवडून येणार कवा आणि विकास करणार कवा आणि हे करणार कवा?
स्थानिक आवाडे निवडून काम करतील 100%. कारण तरुण आहेत, नाही तर मग त्याचं दुर्लक्ष असं होईल असं काय वाटत नाही काय? दुर्लक्ष नाही, आमचं नशीब म्हणायचं कोरची मतदारसंघाचं. जिल्हा अध्यक्ष ओपन आहे, त्यांनी इथे यायला काही खोळ नाही, त्यांनी राजकारणात एवढं इंटरेस्ट नाही त्यांना. जिल्हा अध्यक्ष ओपन आहे, त्यांना अध्यक्ष व्हायचं आहे त्यांना. त्याने अध्यक्ष झालं तर आमच्या गावचा 100% 101% विकास भरपूर होणार. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे तिने इथं आल्यामुळं. आमच्या गावचा विकास 100% होणार. आता स्थानिक आवाड्यांचं आता लग्न ठरले, लग्न त्यांचं होणार आहे, लग्न झालं तर ते सासरी जातील, पण कामावर कुठं दुर्लक्ष होईल असं वाटत नाही काय? दुर्लक्ष होणार नाही, त्यांना ऑफिस करणार आहे इथं 3 गावात 3 ऑफिस. बरं. फक्त एक काम एक फोन कायम तुमचं कामाचं हे सोल असं त्यांनी सांगितलं तिने पहिलं जाहीरनाम्यात. एक तरुण उमेदवार आहेत, मतदारांच्या काय अपेक्षा असतील त्यांच्याकडनं? मतदारांचं का जिल्हा अध्यक्ष झाल्यावर इथं कामाचा विषयच येणार नाही तर काय त्याचं सर. लोक पक्ष बघून मतदान करणार का माणूस बघून? काम बघून. कामं काय नुसतं कागदावरची नाहीत ना, खरोखर आहे. कामावर कागदावरची कामं नाहीत, काम तेच आहेच. रोज काय टेस्ट नाही ते. तर आता लोक म्हणलं नुसतं नारळ फोडलाय, शुभारंभ करून ठेवलाय, काम काय केलंच नाही. ते हे म्हणत असतील विरोधक. मग तुम्ही त्यांना काय बोलायला शब्द नाही हो, यांना जे घराण्याशी आहे अमुक आहे तमुक आहे नुसतं म्हणायचं, लोकांची दिशाभूल करायची, ह्याच्याशिवाय त्यांनी दुसरं काय काम नाही. घराणेशाहीचा एक मुद्दा उपस्थित केला जातोय, घराणेशाही तुम्ही काय सांगाल? घराण्याशाहीचं आहे म्हणजे ते कामं करतात म्हणजे त्याने राहिलंच पाहिजे की तरी. आता तुमच्या घरातलं तुम्ही काम करणार आणि मी राहणार तिथं निवडणुकीला म्हटलं तर तुम्ही देतील का मला तिकीट? तुमच्या मुलग्याला तुम्ही देणार नाही? कसा पाहिजे आपल्याला निवडून येणारा उमेदवार, कसा पाहिजे जिल्हा परिषदेला? हा विषय असा आहे, भारतीय जनता पार्टीचा मी अध्यक्ष नरसोपल्ली जन भारतीय जनता पार्टी इथं आणला. या विषयावर दोन्ही शेट आमच्या कमळ्याच्या निवडून येणार आहेत, यात काही बदल नाही, घराणीशाही नाही. आणि आवाड्याने आम्हीच सांगितलो, या आमच्या भागात जे वातावरण चालू आहे, आमच्यात 3 उमेदवार आहेत, तिकडे 3 उमेदवार आहेत तारदाळमध्ये, हे सगळे मिटवा आणि तुमचं तुम्ही घरातली एक सीट द्या. त्यांनी आमच्या तारदाळ खोतवाडी सगळ्यांचं बघितलं, ऐकून घेतले आणि मग त्यांनी निर्णय घेतल्यात की घराणेशाही म्हणता येत नाही. आम्ही गावातल्या दोन्ही पुढ्याने सांगून त्यांनी आपली सीट दिल्यात. पण विरोधकांचं आव्हान असणार आहे ना भाजपला इथं आव्हान करायला की नाही, कामाचा विषय आहे. आपल्या शहराचा आपल्या गावचा विकास करायला विरोधक काय करणार आहेत काय? आज सत्ता कुणाच्या ताब्यात आहे, त्यामुळे यांचा विषय आहे आणि त्या आमच्या गावचा विश्वास आहे सगळा. आतापर्यंत भाजपनं जे गावासाठी केलेला आहे, पहिला अण्णा काँग्रेसमध्ये होते, भाजपमध्ये आता आले, पहिला सुद्धा अण्णांनी गावचा विकास केले, आता त्यांचा विकास झाला असा विषय नाही. पण विरोधक सुद्धा सत्ता मिळाल्यावर करतील की मग? अहो ते करायला, त्यांच्यावर सत्ता मिळवायला तिथं वर सत्ता पाहिजे ना महाराष्ट्रात. तुम्ही का बरं जिल्ह्यात तर यायला पाहिजे, एवढी ताकद तर आपली पाहिजे. ताकद सगळ्यांची झाली तर मग जनता बदलत जाते. इथं बदलायचा विषय नाही, फक्त 10 वर्षाचा विषय आहे. आमदार साहेबांचा माणूस मी. पण आता मला सांगा, ते तुम्ही आता आमदार साहेबांच्या बद्दल सांगितलं, अण्णांच्या बद्दल सांगितलं, पण आता स्थानिक आवाडे जी 4थी पिढी आहे, ती लोकांची कामं करतील असं वाटतं का निवडून आल्यावर? हो, त्या यंग पिढी आहे, यंग पिढीला जेवढं कळतंय तेवढं आम्हाला कळत नाही. आता पुढला विकास कसं करायचं, त्यामुळे त्यांनी पूर्ण विकास करणार, त्यांच्याबद्दल काही बोलून चालत नाही. आता लग्न झाल्यावर सासरी जातील, मग मतदारसंघाकडे कुठं दुर्लक्ष होईल असं वाटत नाही? अहो त्याचा तर विषय बंद करा. आम्ही पहिला सांगितलं त्यांनी सांगितलं आम्हाला इथं कोरिजित कुठे एक ऑफिस करा, वेळच्या वेळेला आम्ही येणार, इथं येऊन पूर्ण गावचा विकास काय झाले, कुठला निधी आल्या, काय झालं, काय करायला पाहिजे, हे सगळा विषय त्यांनी सांगितलं. कोरोची मतदारसंघात सध्या काय वातावरण आहे, राजकीय वातावरण? खालचं काय माहित नाही, पण वरती स्थानिक आवाडे निवडून येणार फिक्स आहे. खालचं म्हणजे खालचं पंचायत समितीचं नाही माहिती, पण वरती स्थानिक आवाडे निवडून येणार. काय एवढं काय सांगतोय आपण? कारण बीजेपीच्या मार्फत भरपूर कामं झालेली आहेत आणि स्थानिकाताई आता सुशिक्षित आहेत, त्यामुळे त्यांच्या मार्फत कामं होणारी लोकांना माहिती आहे, त्यामुळे लोक त्यांना मतदान करतील. काय कामं होतील त्यांच्याकडनं आता पुढील भविष्यातली चांगली कामं त्यांच्याकडनं होतील अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून. त्यांनी जरा सुशिक्षित आहेत, त्यामुळे याच्या आधी काय कामं केलं काय? त्याच्या आधी त्यांच्या वडिलांच्या मार्फत, त्यांच्या आजोबांच्या मार्फत, म्हणजे प्रकाशनांच्या मार्फत भरपूर कामं झालेत गावात, त्यामुळे त्यांनी पण त्यांच्या अनुभवातून कामं करतील ही अपेक्षा आहे. त्यांच्यासारखी कामं स्थानिक आवाडे करतील असं वाटतंय? 100% करणार. तू एक युवक आहेस, युवक मतदार म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहेत? लोकांसाठी आता त्यांनी बोलल्यात की आपलं शिक्षण, आपलं इथं UPSC MPSC सेंटर चालू करणार बोललेत, ते माझ्यासारख्या युवकांना उपयोगी ठरेल असं मला वाटतं. करतील असं वाटतंय? करतील 100%. पण इथे कुठं सारखा आता घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला जातोय, घराणेशाही नको, मग घराणेशाहीवरती लोक नाराज असं वाटतंय काय? पण त्यांनी कामं करतील, त्यामुळेच लोकांनी त्यांना नियुक्त केले. लोक घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करतात, तो योग्य वाटतोय, कसं वाटतं? असं योग्य नाही तो मुद्दा. त्यांनी कामं करतील, घरांशाही असं नाही, पण कामं करतील, त्यासाठी त्यांना तिकीट मिळालं. लोक माणूस बघून मतदान करणार का पक्ष बघून करणार? लोक आता माणूस बघून मतदान करणार, कारण स्थानिकात सुशिक्षित आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या मार्फत कामं होतील चांगली अजून पुढची. आता आपला देश 5G ने चाललाय, त्यांनी 5G ने कामं करतील असं वाटते लोकांना. पण निवडणुका लागल्या आता कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात, काय वातावरण आहे इकडे? वातावरण प्रत्येक उमेदवार उभा केल्यात. कोण कोण आहेत उमेदवार? आहेत की आवड्यांची मुलगी आहे, कोणत्या तांदळाचे कोणतरी आहेत वाटतं. तिथे सनी वळकर आहेत, आनंदा सरोश आहेत,
अण्णा शेट्टी आहेत. कसा पाहिजे निवडून येणारा उमेदवार? हे सगळे निवडून आलेले, पहिला निवडून आलेले आहेत. सगळे कामं चांगली केलेले आहेत त्यांनी. प्रत्येक आपापले उभा करणार प्रत्येक ज्या त्या पक्षाची आहेत. आता या मतदारसंघात सांगायला गेलं तर कुठल्या गटाचं पक्षाचं वर्चस्व आहे? आता सध्या भाजपचं वर्चस्व आहे. का बरं? ऑरेंजची कामं आहेत ना इथं. काय केलं काम? सगळे भरपूर पूर्वीपासून त्यांचं हे आहे ना राजकारण. बर कोटी कामं आहेत त्यांची. कामाच्या जीवावर इथले लोक त्यांना स्वीकारतील असं वाटतंय? 100% करणार. पण विरोधकांचं आव्हान त्यांना काय नसेल काय? असणार की प्रत्येक जण आपापल्या उमेदवार उभा करणार, त्या पक्षाचं असणारच. मग आता तुम्ही म्हणताय की आवाड्यांचं वर्चस्व त्यांचे काम आहेत. सानिका आवाडे त्यांच्या आता मुलगी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोक त्यांना स्वीकारतील काय? स्वीकारणार की, स्वीकारणार. कारण त्यांच्या वडिलांनी कामं केलेले नाही इथं. मग वडिलांच्या कामावर त्यांना स्वीकारतील? स्वीकारणार. त्या निवडून तर कामं करतील असं वाटतंय काय? करणार की, त्यांना काय एवढे कामं करणार की त्यांनी पण. तर जनतेची कामं काय असतात, विकास कामं हेच की, दुसरी काय असतात त्यांनी काय घरी बसून म्हणजे ते मतदारसंघाचं काम करू शकतात त्यांनी. सानिका आवाडेचा संपर्क कसा आहे लोकांच्या बरोबर? हे चांगलं आहे. काय लोकांच्यात मिळणं मिसळण आहे त्यांचं? चांगलं आहे. काय सांगाल त्यांच्याबद्दल? आणि आम्हाला एवढं काय माहित नाही एवढं काय. येतात त्यांनी कार्यक्रमात, कधीतरी गणपतीच्या कार्यक्रमात त्यांनी येतात. त्यांनी सगळ्या बायकात मिसळतात असल्यामुळे. काय सांगाल हो, या निवडणुकीत आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कसा पाहिजे आपल्याला निवडून येणारा उमेदवार? निवडून येणारा उमेदवार हा सुशिक्षित पाहिजे, समाजकार्याची आवड पाहिजे आणि नागरिकांचे प्रश्न कशा पद्धतीचे आहेत आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करणारा निवडून येणारा उमेदवार असावा असं आम्हाला वाटतं. आता कोण आहेत रिंगणात असे असणारे? आता रिंगणामध्ये आता विद्यमान आमदार राहुलजी आवाडे साहेब आहेत, त्यांची कन्या सानिका आवाडे. मला ऐकण्यात आलंय की त्या युरोपमध्ये शिक्षण घेऊन आलेले आहेत आणि परवाच इचलकरंजीमध्ये जे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांनी प्रचारादरम्यान महिलांशी अतिशय चांगल्या पद्धतीची हितगुज साधून महिलांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केलेला दिसतोय. आणि त्या सुशिक्षित असल्यामुळे समाजाच्या प्रश्नाची आणि त्यांना नेमकं म्हणजे घराण्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे जे आजोबा आहेत माजी मंत्री आदरणीय प्रकाशरावजी आवाडे आणि त्यानंतर सध्या त्यांचे वडीलच आमदार आहेत, त्यामुळं त्यांच्या घराण्यामध्ये राजकीय वारसा तर आहेत, पण नेमकं शासकीय योजना कशा गावामध्ये आणायच्या, कशा पद्धतीनं करून घ्यायचा, निश्चितच त्यांच्या वडिलांची आणि आजोबांची त्यांना निश्चितच मार्गदर्शन असणार आहे. त्यामुळे त्या चांगल्या पद्धतीचं निवडून आल्यानंतर काम करतील असं आम्हाला वाटतं. आणि येतील का निवडून? द्या हा, त्या निवडून येतील. कारण का इथं जे वातावरण आहे जिल्हा परिषदे निवडणुकीसाठी तर एकाच एक लढत दिसून येते. कारण का तारदाळच्या त्या दीपालीताई कोराणे म्हणून राहिलेल्या आहेत, त्या आघाडीमधून राहिलेल्या आहेत आणि यांना तर ऍक्च्युली भाजप पक्षाचं तिकीट आहे आणि हे मुळात आवाडे घराणं हे भाजपमध्येच गेलं असल्या कारणानं शासकीय स्तरावरती जी कामं व्हायला पाहिजेत ती अतिशय वेळेत होऊन जातील असं आम्हाला वाटतं. तर घराणेशाहीचा मुद्दा या ठिकाणी निवडणुकीत उपस्थित केला जातोय. घराणेशाही तुम्ही काय सांगाल? घराणेशाहीचा खरं म्हणजे आरोप करणं हे मला तरी चुकीचं वाटतं. जर कोणी करत असतील तर माझी त्या लोकांना विनंती आहे, तुमचे कुठे हात धरले होते की तुम्ही येऊन आमच्या गावचा विकास करू नको म्हणायला? घराणेशाहीचा आरोप केला म्हणजे तुम्ही त्यातून पार पडला असं होतं का? नागरिकांच्या समस्या सुटतील असं वाटतं का? आमच्या कोरोची गावा मला 14 गावच्या लोकसंख्येचं पाण्याची स्कीम होती आणि आमच्या गावात मुली द्यायला सुद्धा लोक घाबरत होते. पण ज्यावेळी आमच्या गावामध्ये जलस्वराज्य आणलं ते आदरणीय प्रकाशरावजी आवाडे साहेबांनी आणले आणि त्यांनी या गावाला पाणी दिलं. कारण का सगळ्यात पहिल्यांदा माझे वडील ज्यावेळी सरपंच होते त्यावेळी 14 गावच्या स्कीमचं पाणी होतं आणि देशभक्ती रत्नापण्णांच्या पंचगंगा कारखान्यातून आम्ही पाणी घेतो. म्हणजे अण्णांनी दिलं तर पाणी आमच्याकडे होतं आणि काही ठिकाणी बऱ्याचशा विहिरी खोदलेल्या होत्या आणि त्या विहिरीतलं पाणी आम्ही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करत होतो. आम्ही तुम्ही कार्यकर्ते आहेत म्हणून असं बोलताय असं वाटतंय का? कार्यकर्ता आहे म्हणून असं बोलतच नाही, कारण का मी राजकारणामध्ये सक्रिय नाहीच आहे. कारण का माझे वडील सरपंच होते त्याच्या काळाला 30 वर्ष होऊन गेली, 30-35 वर्ष होऊन गेलेली आहे. त्यामुळे मी तर व्यावसायिक आहे, पण इथं जे नागरिकांचे प्रश्न मी बघतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाबा चांगले उमेदवार निवडून यावेत. आता तुम्ही मग विरोधकांचं आव्हान नसणार आहे काय आवाड्यांना? विरोधकांचं आव्हान निश्चितच असणार आहे. कारण का इचलकरंजी नगरपालिकेचे इलेक्शन मी बघितली, तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीची लढत इतर जे उमेदवार होते त्यांनी निश्चितच दिलेले दिसते. आव्हान कसे पेलतील मग आवाडे? आवाडे साहेबांची राजकीय वर्चस्व जे आहे ते आता पण कुणी कमी केलंय असं वाटत नाही. कारण का आम्ही त्यांना विरोध केलेला होता याच्या पूर्वीच्या काळामध्ये, पण सध्याची परिस्थिती बघितली तर त्यांचं वर्चस्व हे निश्चितच चांगलं आहे आणि पक्षाची बांधील राहून ते सध्या काम करतात. काय सांगाल? काय होणार आहे मतदारसंघात? कोणाचं पारडं जड वाटतंय? राहुल आवाडे साहेबांच्या मुली निवडून येतील. भाजपचे ते जे कोण उमेदवार राहिलेले आहेत ते निवडून येतील. का बरं एवढा का कॉन्फिडन्स?
आता जे चित्र दिसते इथं भागात गावात राहुल आवाडे साहेबांचं काम खूप चांगलं आहे. लोकप्रिय आमदार आहेत तिथले या मतदारसंघाचे आणि त्यांनी केलेलं काम आणि त्या राहुल आवाडे साहेबांच्या मुलगीने केलेलं प्रचार निवडणुकीदरम्यान त्यांचा जो जनसंपर्क आहे त्यावरून असं स्पष्ट दिसते की त्या निवडून येतील. कसा आहे जनसंपर्क त्यांचा? चांगला आहे जे सर्जीने सांगितलं आता त्या पद्धतीने खूप चांगला आहे आणि त्याच निवडून येतील या भाग. आता हे काका म्हणले की ते युरोपमध्ये शिकलेले आहेत असं ऐकायला मिळालंय. तर युरोपमध्ये घेतलेलं शिक्षण आणि मग इथं आता इथलं या इचलकरंजी मायभूमीत ते आलेले आहेत. मग इथल्या लोकांसाठी त्या काय करतील असं वाटतंय काय? त्याचा उपयोग काय करतील काय? ज्या पद्धतीने त्यांनी महिला वर्गाशी संवाद साधलेला होता इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या पद्धतीने ते नक्कीच त्या करू शकतील काम. ते जसं राहुल आवाडे साहेब लोकप्रिय झाले आमदार, त्यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर नक्की त्यांच्या मुली पण प्रसिद्ध होतीलच. काम त्यांचं चांगलं असेल, त्यांचा जनसंपर्क पण चांगला आहे आणि राजकीय वर्चस्व त्यांचं ह्या भागात राहिलेलेच आहे. पण घराणेशाही असं म्हणून लोक कुठेतरी नाराज असल्यासारखं दिसतंय. तुम्ही काय सांगाल? घराणेशाहीचा आरोप करणं चुकीचं आहे. कारण ज्यावेळी पक्ष तिकीट देतं किंवा हे होतं त्यावेळी त्यांचं काम बघितलं जाते. काम बघून त्यांना पक्षाने तिकीट दिले ना, घराणेशाही आहेत म्हणून दिलेलं नाही. आणि जर राहुल आवाडे साहेबांनी काम केलेलं असेल का त्यांच्या मुली करणार नाहीत? एक प्रकारे आवाडे कुटुंबीय इचलकरंजी मतदारसंघाचं म्हणजे पालकत्व त्यांनी स्वीकारल्यासारखं त्यांचं काम आहे. पालक असल्यासारखंच आहे ते आपले दुसरे. त्यामुळे ते चांगलंच काम करणार आणि भाजप सोबत कनेक्टेड आहेत आता म्हटल्यानंतर चांगलं करणार म्हणजे करणार. पण विरोधकांच्या आव्हानाला कसं सामोरं जाणार आवाडे? त्यांचे जे लोकल म्हणजे जनमानसाबरोबर त्यांची जी कनेक्टिव्हिटी आहे ती खूप चांगली आहे. त्यामुळे ते आव्हान पेलतील, सहजरित्या पेलून जातील. काय आता इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत बी आव्हान होतच ना, पण त्यांनी ते पेललं. या भागात काय काम आहे त्यांची कोरोच्या परिसरात? जे काय आता जे सर्जीने सांगितली जी कामं त्यांनी केली, पाणी दिले, हे दिलं, रस्ता गटर, जे सार्वजनिक प्रश्न असतात लोकांचे ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सोडवलेले आहेत. कायम लोकांच्यासाठी अवेलेबल असतात. खरोखरच केलं का नुसतं कागदावरती केलेले? खरोखर केलेले आहेत. जर तुम्ही अनेक वेळांना आता जसं आम्हाला विचारत तसं बाकीच्यांना विचारलं असालच ना तुम्ही, त्यांनी पण त्यांचं पण त्यातून बी जन्मत काय हे तुम्हाला बी समजलं असेल. विरोधकांना सुद्धा संधी दिल्यानंतर करतील की कामं ते पण? करणार की. विरोधक हा असायलाच पाहिजे. तो सक्षम असेल तर तो निवडून पण येईल की. जर त्याची कार्यपद्धती, जर त्याची बोलणं, त्याचं काम, त्याचं भविष्यात तो करणारं काम जर विरोधकांनी केलेलं लोकांना आव्हान जर त्याला पटलं लोकांना पटलं तर तेही निवडून येतील. पण तसं सध्या चित्र काही दिसतच नाही.